नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे आंबे जमा करायला रानातले. ज्यामुळे आपल्यासोबत आहेत आपली टीम स्क्वॉड. तर अशा प्रकारे आपण चाललो आहे रानातले आंबे जमा करायला. सुरुवातीलाच आपल्याला एवढे आंबे मिळालेत. अजून तर आपल्याला पूर्ण समोर रानात जायचं आहे. सुरुवातीलाच आपली बोनी झाली आहे. बघू शकता आपल्यासोबत एवढे सगळे मेंबर्स आहेत. तर आपण जाऊ आंबे जमा करायला. आंबे जमा करायची काही वेगळीच मजा असते गाभेवाल्यावरती. तर तीच आपण एन्जॉय करायला जाणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, सुरुवातीलाच 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आपल्याला एवढे आंबे मिळालेत. तर आता हे आपण घरी घेऊन येऊ आणि एक मोठी गोणी घेऊ आणि मग पुढे आंबे जमा करायला जाऊ. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो मजा गावची. बाबूला मी घ्यायला कोण नव्हतं ना, काय तरी ह्या दोघी तिकडे जेवण बनवायला. बाबू समजलेला. बाबू समजतो, पण तो नंतर थोड्या वेळा विसरतो, म्हणून काय वाटत नाही. तुम्ही गेल्या आता बघिला खेळतोय हिच्या बहिणी बरोबर बारक्या. चप्पल पण मी काय घालायची करत होती तुला. तर बघू शकता मित्रांनो, आपण एवढी गँग चाललो आहे आंबे काढायला जंगलात. आणि आमची सानवी अशा प्रकारे मित्रांनो मी चाललो आंबे काढायला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, गावी आल्यावरती ही मजा काही वेगळीच असते. तर आज आम्ही ती मजा घ्यायला चाललो आहे रायवली आंबे काढायला. हापूस आंबे तिथे एवढे नाही आहेत, पण रायवले आंबे खूप प्रमाणात आहेत. तर आपण आज जाऊ रायवले आंबे काढायला आणि बघू आपल्याला किती आंबे मिळत आहेत आणि कशाप्रकारे आपण आंबे काढायची मजा घेतो आहे, दाखवतो तुम्हाला. आणि हा बघू शकता, हा आहे आपला कुसगावचा धबधबा वॉटरफॉल. पूर्णपणे सुकलेला आहे, थेंबर पण पाणी नाही आहे. पण पावसाळ्यात इथे खूप जोरदार पाणी असतं. आणि हा धबधबा वॉटरफॉल बघू शकता, इथे जोरात वॉटरफॉल असतो. पाणी जोरात इथून वाहत असतं, पाणी पडत असतं. तर असा काय वॉटरफॉल आहे कुसगावचा. उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकला आहे, पावसाळ्यात पूर्णपणे पाणी येईल तेव्हा आपण एकदा येऊ आणि ब्लॉग बनवू, इथला मजा पण करू. तर सध्या आपण जाऊ आंब्याच्या शोधात रानामध्ये. तर चला मित्रांनो, कंटिन्यू रस्त्यात काय घडतं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि आंबे किती मिळत आहेत, कशाप्रकारे आपण आंबे जमा करतो आहे. तर चला. समोर बघू शकता सह्याद्रीची रांग आहे पूर्ण. अशा प्रकारे आपली सानवी दमले एकच आंबा खाऊन. खा ना, खा. असं गोड आंबा आहे, पहिलाच आंबा मिळाला, बोनी झाली. मित्रांनो गोड आहे आंबा. एक नंबर. डोंगरच असतं का?
काटे बघ किती आहेत. बघू शकता इथे करवंदीचं झाड लागलंय. आपण करवंद काढायचा आनंद घेतोय. मस्त करवंद आहेत. इथे एक छोटंसं घरटं आहे चिमणीचं त्याच करवंदीवरती. छान कोकणची खाली मैना. कोकणची खाली मैना. ताई अरे भांड वाढून ठेवली आज तर काढ. अशा प्रकारे कोकणचा रानमेवा. भारी आहेत रे. तो इथे मध्ये आहेत इथे घड. वावर आहेत. अशा प्रकारे मित्रांनो करवंदीच आपण खाल्ली, थोडीशी घेतली. पण आपण पुढे जाऊ आपल्या आंबे जमा करायला. मेन फोकस आपला आंब्यावरती आहे. करवंद मस्त होती, गोड छान. तर चला बघू शकता अशी एवढी अशा प्रकारे आपली कोकणची काली मैना पण जमा केली आहे. आता आपण चाललो पुढे आपल्या आंब्यांच्या शोधामध्ये. कारण मेन फोकस आपला आंब्यांवरती आहे. करवंदाची झाडं आहेत. आपण जाऊ आंब्याच्या बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे आंब्याच्या झाडाजवळ. जिथे आपल्याला आंबे जमा करायचे. आणि बघू तुम्हाला आंबा मस्त धरला आहे. आपले 2 प्लेयर तिथे पुढे गेलेत. आंबे जमा करायला सुरुवात पण झाली. दोन प्लेयरने आपले आंबे जमा करायला सुरुवात पण केली. बघू शकता. पण याच्या अगोदर इथे एवढे आंबे जमा झालेले आहेत. काही मेहनत न करता फक्त गोळा गेलेत. हे आहे आपलं आंब्याचं झाड. मजबूत आंबे आहेत. तर चला आता आंबे टिपायला सुरुवात करू. इकडे या इथे बसायला. इथे हा इथे बसा पाहिजे. तर इथे बसा दगडीवरती. खाली चप्पल काढून बसले तरी चालेल. हे बघ इथे आंबे काढून ठेवले पाहिजे तर खावा. भारी हवा सुटली. आमचा मामा ते आंबे जमा केलेले आहेत. आणि हे आहे आंब्याचं झाड. गोड आंब्याच्या झाडाचे. तर चला आपण गोणी आणले अंबुजा सिमेंटची. तर आंबे जमा करायला सुरुवात करू. चला. नाही ती पहिला आम मुझे मिला है भाई. अशा प्रकारे आपली सुरुवात झाली आहे. पहिला आंबा मिळाला आपल्याला. दुसरा
त्यानंतरला हा तिसरा. आंबेच आंबे आहेत, आंबेच आंबे. कोण म्हातारा? आहे की कुठला आहे? खाली नाही ना? हा ते आपटत गेले असते. प्रँक करूया, प्रँक आपण तुमच्यासोबत. ए चला चला चला. बसला कोणतरी. होय बसलाय कोणतरी वरती. गप ना. मला वाटलं काय बैल बिल आला का काय धावत. शिवानी, हे शिवानी युवा घाबरली. तिला म्हटलं कोणतरी वर बसलाय. गणू पण घाबरला. अरे नाही, मला वाटलं बैल बिल आला का काय धावत. नाही तर आपल्या सगळ्यांनी यायला असतात. वर चढायला झालं म्हणजे बोलू ना, कोणतरी बसलाय समजून गेलं. ग माझ्या हातपाय लागतो तर लागलं तिकडे जा. एकदम माझ्या जीव जात आला. बाजूला हो बसू दे जरा. आंबे खायचे आहेत पण हात लय घाण होतात. चांगला आंबा थोडासा चिकवाला वाटतो पण चांगला आहे, गोड आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या एका झाडावरचे आंबे आपण जमा करून झाले आहेत. 2 गोण्या होत्या त्या अर्ध्या भरल्यात. आणि आता आपण चाललो दुसऱ्या झाडाकडे, मिशन नंबर 2. तर चला दुसऱ्या झाडावरती आपल्याला किती आंबे मिळतात बघू. सूर्यास्ताकडे चालला आहे. आणि अशा प्रकारे काही आपला मस्त असा निसर्ग आहे. आणि आंबे जमा करण्याचा मोह. तर चला मित्रांनो 2nd झाडाकडे जाऊ, बघू 2nd झाडावरती आपल्याला किती आंबे मिळतात. बाकीची टीम तर पुढे गेलेली आहे, बघू शकता. सूर्यास्ताकडे चालला आहे. सुंदर अशी सूर्याची किरणं. ए मामा, गणू कुठं राहिला का? झाडाच्याच बाजूला एक आंब्याचं झाड आहे, तिथे आपण आंबे जमा करायला जाणार आहे. चला. पाणी बाय त्याच्यामध्ये आहे, त्या हिरव्या पिशवीत. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे काय वाडा आहे. ते एक सदस्य राहायचे, त्यांचं घरसुद्धा होतं आणि त्यांचा गुरांचा वाडासुद्धा होता, त्यामुळे ते वाडा असं म्हणतात. इकडे जागेला वाड्यावर चाललो आहे अशा प्रकारे. आणि इथे आहे हा आंबा, ज्याचे आंबे आपण जमा करायला आलो आहे, बघू शकता. तर इथे बघू आपल्याला किती आंबे मिळतात. आपली टीम तर सज्ज झाली आहे आंबे गोळा करायला. बऱ्याच प्रमाणात आंबे मिळाले पण आहेत आपल्या टीमला. भेटले काय? एवढे बरेच मिळाले. चला चलो आम घेऊ गे भाई, जमा करा. हे बघ गणू काय ते, हे बघ उगीच पाडायचे. पिशवी बघा ना, आम्ही काय काय पकडू. 5-5, 10 आंब्याचं पडलं ते वेगवेगळं. हे बघ काय ते लाले लाल. भाई आम का ढीक पड़ा है, आम का ढीक पड़ा है, ले लो. लेटी शेटी सब ले लो. मित्रांनो फट्टे आंबे पडले बिना मेहनत करता. हा
मला तोच आला. शिकालो आहे रतालूचा भाऊ एकच काय ते सांग. चालू आहे का बारा आहे? नाही तर काय शिकालू रतालू पुढे भाऊजी भाऊजी हां ते बघा तिकडं बघा तिकडं खालून या खालून ए दगडीच्या खाली पण पडलंय. त्या साईडला बघा तिथे. गणू उभा आहे दगडीच्या खाली. तो पडला दूध आंबेच हे नक्की नाही चांगले आहेत कारण काही एवढे पडलेले उचलले नाही म्हणजे पुढे हा जातो. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे समोर एक आंबा दिसला आहे बघू शकता. मजबूत आंबे लागले आहेत. माहिती नाही कलंबी आहे का कसला आहे पण वर जाऊन बघू. जर घ्यायसारखे असतील तर आपण घेऊ. चला अच्छा कसरत करके धक्का आहे रे कोणाला मारलेला. हे घातलं इथे बांध आहे तर आणखी बघूया. मला पायाला लागले. खाऊन बघा पहिला शंभर मित्रांनो मस्त असे आंबे मोठे मोठे आंबे ते आंबे दिसत आहेत. बघूया वगैरे खाऊन खाऊन बघू टेस्ट करू चांगला असेल तर घेऊ. एक नंबर मस्त त्यासारखा आंबा नाही. स्वतः घेऊन मागवा त्यानं राहू दे तिथे. तर नीरूला पाठव गोणी घेऊन. बनव एक नंबर आंबा आहे. हा म्हणजे हा गोळा करा आता. तू जमा करून ठेव गोणी आणतो. तर मित्रांनो फायनली आपल्याला आंबा चांगला गोड असा आंबा मिळाला सगळ्यात गोड. तर आपण गोणी घ्यायला चाललो आहे. फटाफट जाऊ गाव पण होणार आहे लवकरच. हो इकडे या वरती. ऐकलं काय पिशवी आहे ना पिशवी. आपला एक टीम मेंबर येतोय पिशवी घेऊन. तोपर्यंत आपण जाऊ पुढे आंबे गोळा करू. नाही तो एकटा येतो नीलू हँग ना कुठं हे जमतात लगेच. हा आंबा गणू लय गोड आहे. चीक पण नाही काय पण नाही हट्टे गोड आहे. म्हणजे त्याला खालचं टिपा असं टिपतो आंबा फुटलाय पण थोडा थोडा कारण की जोरात पडला होतो. चालेल आपल्याला बघ साईज बघा आहे त्याची साईज बघा साईज नंबर आंबा आहे. गोड पण तेवढाच आहे. इकडे ये वरती वरती. आता आपल्याला गावातनं जाय नको बाहेरनंच जाऊ गावात. हा ना पण मागितलं नाही बोलायला पण कसतरी वाटतं. ते तर झालं तरी आंबे मित्रांनो आपल्याला एक नंबर आंबे आहे बघा. एवढे आंबे पडलेले आहेत. ना पाळायची गरज ना काय फक्त गोळा करायची. चुकी झाली आपली गोणी खाली राहिली तर एवढा त्रास नाही झाला असा. पण द्यायला पाहिजे. हां द्या आपल्याला एवढ्या आपण थोडी खाणार आहे. आला का निघो. इथे इथे उगीच खाली टाइमपास केला. हातानं वाणायचं आता आंबे. तुझ्या गोण्या आणल्या त्या काय मी त्या आधी गेलेलं गोणं घेऊन. नाही तर काय कशा ठेवणार मी आंबे घेतले की निघो, हा आंबा खाऊन बघ. समोर बघू शकतो मित्रांनो आपले टीम मेंबर अक्षरशः गोणी कंप्लीट आहे म्हणून टॉवेलमध्ये सुद्धा आंबे घेतलेत आपण. आणि इथे बघा इथे विश्वास आहे गावातल्या लोकांवरती आंबे काढून भरून ठेवले आहेत मस्त. समोर बघा
मित्रांनो चला आता आपण जाऊ आपल्या घरी. मी घरी जाऊन दाखवतो तुम्हाला आंबे आपल्याला किती मिळाले फायनली ते दाखवतो तुम्हाला. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. काय बनवायचं आंब्याचं? पडशील सावकाश, धावू नको सोडून. आता बघ कशी धावते, मगाशी कशी कुतावली. हे मित्रांनो आपल्या गावची मजा, आंबे जमा करायची. रानमेवा म्हटलं अक्षरशः गुणी खांद्यावरती आहे. एवढा सुंदर सुंदर आहे आंब्याचा काय विचारू नका. फायनली चालू आहे आपण. हे पण आंबे घेऊन चालले. आंबे जमा करून झालेत 1 टप 2 गुणी. तर आता जाऊ आपण घरी काउंट करू किती आंबे आहेत. तर चला भेटू आपण घरी.